मी सपना रिच क्रिएशन मधून आज आपण 2 नंबरची कंठी शिकणार आहोत। ही देखील अतिशय सुंदर वाटते आणि खूप स्टोन लावलेल्या पट्ट्या ह्या कंठीमध्ये यूज होतात। ती कंठी कोणती आहे? ही 2 नंबर कंठी। याला असं सुंदर स्टोनचे 3 पेंडंट आहेत, त्याच्यानंतर असे 2-2 स्टोनच्या मोठ्या स्टोनच्या पट्ट्या आहेत। इथे समोसे आहे। ही आपली 2 नंबर कंठीची डिझाइन आहे। हे त्याचं साहित्य आहे। हे बघा, हे असं एक सेपरेट पेंडंट आहे, नंतर हे 2 सेपरेट आहेत आणि हे 2-2 स्टोनच्या पट्ट्या आहेत। हे समोसे आहेत। नंतर याच्यासाठी आपल्याला 2 प्रकारचे मणी लागतात, एक 5 नंबर लागणार आणि 6 नंबर लागणार आहे, आणि समोशाला बांधायला ही रिबीन। आणि आपण ह्या कंठीसाठी अशी डबी देणार आहोत। ही अशी डबी येते, स्टिकर आहे। ह्या स्टिकर मध्ये 5 डिझाईनच्या कंठ्या लावलेल्या आहेत, म्हणजे जर तुम्ही डबी दिली तर तुम्ही सांगू शकता की या पण आपल्याकडे अवेलेबल आहेत। नंतर ही तयार कंठी आहे की मटेरियल आहे याच्यावर आपण टिक करणार आणि कंठी नंबर इथे लिहिणार आणि तुम्हाला आम्ही पाठवणार। त्याच्यामुळे इथे प्राइस आपण कुठेच मेन्शन केली नाहीये। दुसरी गोष्ट, ही कंठी आता समजा ही रेडी कंठी आहे, ही तुम्ही अशी ह्या डबीत आम्ही गोंडा लावलेला आहे पण तुम्हाला रिबीन येणार आहे। हे बघा, अशी व्यवस्थित पॅक होते। कस्टमरला देताना पण मस्त वाटणार आणि ही त्यामुळे ही व्यवस्थित टिकणार आणि अजिबात तुटणार नाही, कुठेच व्यवस्थित वाटतं। त्यामुळे आपण 5 रुपये या डबीचे ऍड केलेले आहेत मटेरियल मध्ये। ह्या मटेरियलची किंमत आहे डबी सकट 195। आता पाहूया आपण कशी बनवायची ही कंठी। हा कॉटनचा धागा आहे, अतिशय मजबूत आहे, कितीही तोडला तरी हा तुटत नाही। तुम्ही 2 राऊंड वापरले तरी चालतील, पण आपण 4 राऊंड वापरणार आहोत। हा धागा असा हातात पकडायचा आणि पायामध्ये, या पायाच्या अंगठ्यामध्ये आपण असा अडकवायचा आणि साधारण अंदाजाने उंची घ्यायची आणि 6 राऊंड घ्यायचे। 2 राऊंड, 3 राऊंड, 4 राऊंड, 5 राऊंड, 6 राऊंड। तुम्ही जास्त कंठ्या तुम्हाला बनवायच्या असेल एका रेलमध्ये तर तुम्ही कमी राऊंड, म्हणजे किती 2, 4, 6, 3 राऊंड मध्ये पण हे काम करू शकता। मी जिथे 6 राऊंड घेतले तिथे तुम्ही 3 राऊंड घेतले तरी चालतील, कारण ही कंठी छोटी आहे। छोट्या कंठीला एकदम जास्त हेवी धाग्याची गरज नाहीये। मी 6 घेतले, तिथे तुम्ही 3 राऊंड घेऊ शकता। मी पण आता चला 3च करते याचे, म्हणजे हे 2 साइडचे झाले। चला, म्हणजे मी 3-3 राऊंड घेतले एका साइडला। आता इथे आपल्याला काय करायचं आहे, हे जे अंगठ्याची साइड असते त्याला मी अशी गाठ मारते। एक मणी इथे, नंतर एक मणी बाजूच्या धाग्यात,
एंडिंगचे धागे आहेत तिथे 2 मणी. छोटे मणी इथे ओन येते म्हणजे 1 1 आणि 2. आता आपल्याला हे पेंडंट ओवायचं आहे. तर पहिला धागा जो आहे हे तुम्हाला पेंडंट असं ओवायचं तर तुम्ही असं ओवा, असं ओवायचंय तर असं ओवा. तुम्हाला जसं हवं तसं तुम्ही ओवू शकता. मधला धागा जो आहे तो नेहमी मधला आपण घ्यायचा. जसं मी तुम्हाला सांगते की सेंटरचे पेंडंट ओवताना नेहमी मधला धागा वापरायचा म्हणजे आपल्याला प्रॉपर कळतं. हे बघा, हे जे आहे साईड त्यातली एक साईड मी अशी घेते. नंतर ह्याच्या बरोबर बाजूची ही घेतली आणि ही ह्याच्या बाजूची. बरोबर बाजूबाजूला आपण हे घेऊन, हे होल मोठे आहेत त्यामुळे ही गाठ जी आहे ही बाहेर येते. तिला एकदाच असं पकडा आणि हे धागे ओढून घ्या. मग एकदा फिट बसली की ती गाठ येणार नाही बाहेर. ओके, डन. आता आपल्याला काय करायचंय, हे पेंडंट ओन झालं. आता इकडे आणि इकडे आपल्याला छोटा मणी ओवायचा आहे 5 नंबर आणि मध्ये आपल्याला मोठा मणी ओवायचा आहे 6 नंबर. लक्षात ठेवा, इकडे आणि इकडे 5 नंबर आणि इथे 6 नंबर. तुम्ही ओवल्यानंतर तुम्हाला कळलं पाहिजे. समजा तुम्हाला हा थोडासा क्रॉस वाटतोय, हे पेंडंट थोडा क्रॉस वाटतंय, तर तुम्ही ह्या धाग्यातून देखील हा काढू शकता. तुम्हाला हे बसल्यानंतर कळलं पाहिजे की हे बरोबर वाटतंय का. ओके, आता मी तिन्ही धाग्यांमध्ये मणी ओवून घेते. पुन्हा सांगते, इकडे आणि इकडे छोटा मणी, मध्ये मोठा मणी. इथे तुम्ही तर 2 सुई पण वापरू शकता, धाग्यात घालून ठेवायची म्हणजे सारखं काढायची गरज नाही. 2 किंवा 3 सुई वापरू शकता. आता माझ्याकडे एकच सुई आहे त्यामुळे मला प्रत्येक वेळेला काढावी लागते. मध्ये मोठा मणी, एकदा जर तुम्ही तिन्ही धाग्यांमध्ये 3 सुई ओवल्या, मी तर तुम्हाला 2 सुई देणार आहे धाग्याबरोबर जे लोक घेतील त्यांना. असं ओवलं, हे सरकवलं इथे आपण आणि LCT आहे, गोल्डन आहे, मग आपण पहिली व्हाईट पट्टी लावणार. ह्याला देखील 3 होल आहेत बघा, 1 2 3 आणि हा निमुळता आहे, इथे खड्डा आहे आणि जेव्हा दुसरी पट्टी येणार त्याला पण असं खड्डा आहे म्हणून ही मधली जागा जी आहे ती मोठी होते. मग तिथे आपल्याला म्हणून मोठा मणी वापरावा लागतो. या साईडला ओला, नंतर हे मधल्या होल मधून काढली, नंतर या बाजूच्या होल मधून काढली. हे आता पुन्हा इकडे छोटा, इकडे छोटा, इथे मोठा. एकदा आपल्याला व्हाईट स्टोन पट्टी वापरायची आहे आणि एकदा गोल्डन वापरायची आहे. मध्ये मोठा, छोटा. आता व्हाईट वापरले, आता आपण गोल्डन वापरणार. एकदा गोल्डन, एकदा व्हाईट. हे बघा,
इथे मोठा घेतल्यामुळे तो बरोबर बसतो. आता हे असेच मी ओवून घेणार. टोटल मी 5, 10, 15 पट्ट्या ह्या ओवणार आहे. आता 15 पट्ट्या ओवल्यानंतर पुढचं दाखवते. आता हे मी 15 पेंडंट ओवून घेतलेत. आता नंतर मी ह्या धाग्यांमध्ये आपल्याला 12 मणी ओवायचे. तुम्हाला जरा मोठी हवी असेल तर तुम्ही 15 ओवू शकता, पण मी आता याच्यामध्ये 12 ओवणार आहे. हे आता 12 ओवून घेतलेत. आता समोसा घ्यायचा. सरळ दिसला पाहिजे, नाही तो उलटा ओवाल, त्यामुळे सरळच पाहिजे. हा कोपऱ्यातला जो भाग आहे त्याच्यासाठी कोपऱ्यात ओवून बघायचा सरळ बाजू आहे का. नंतर ही कोपऱ्यातली हे लास्टच्या ह्याच्यात घालायचा आणि नंतर सेंटर घालायचा. हे तिन्ही ओवून घेतलेत. कंठी उलटी करायची आणि असं शेप बरोबर देऊन, हे मी तुम्हाला जसं सांगितलं 2 वेगळे धागे घ्या. ह्याच्यामध्ये कसे ऑलरेडी आपण धागे कमी घेतलेत, 2-2च घेतलेत, त्यामुळे हे 2 एकत्र घेऊन हा एक साइडचा घेतला तरी चालेल असे, किंवा मधला धागा एक डिवाइड केला तरी चालेल. एकदम जोरात गाठ मारू नका. नंतरच्या गाठी एकदम टाईट मारा. सुरुवातीची एकदम टाईट मारली तर इथे असं फुगणार एकदम, त्याची फिनिशिंग दिसणार नाही. सुरुवातीची थोडी लाईट मारायची, थोडी नाही तर धागे दिसत राहतील. हे बघा, हे झालं. इथे आपण नंतर फेविकॉल लावून टाकायचा. ही झाली आपली एक बाजू. किती सुंदर वाटते बघा. तुम्ही पाहू शकता, एकदम सुंदर वाटतं, अतिशय छान वाटतात. आपल्या घरातले जे 1.5, 2, 3, 2.5 फुटापर्यंत गणपती असतात त्यांनाही खूप छान वाटेल. ही मी एक बाजू करून दाखवली आहे. सेम अशीच आपल्याला इकडून दुसरी बाजू ओवायची आहे आणि ती ओवून झाल्यानंतर ही कंठी अशी वाटेल. आता ही रिबीन आहे, सॅटिन रिबीन. इथे आपल्याला मेणबत्तीने किंवा लायटर असतात त्याने हे जाळून घ्यायचं, ना तर धागे सुटतात. ही आपण या समोशाला इथे होल आहे त्याच्यातून ही अशी खेचून घ्यायची आणि इथे आपण गाठ मारायची. अशी आपण गाठ मारायची.